नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज मी भेंड्याची भाजी करते। त्यासाठी मी इथे 150 ग्रॅम भेंडी घेतली आणि नेहमीपेक्षा थोडी मोठी साईज केली, याची कापून धुवून वगैरे घेतले, पुसून वगैरे। आणि त्याच्यासाठी इथे 2 चमचे बेसन घेतले आणि बेसन भाजून घेतले। मी इथे घेतलाय 1 मोठा कांदा, 7-8 लसूण घेतले आणि ते ठेचून घेतले। पाव चमचा इथे गरम मसाला घेतलाय, पाव चमचा हळद घेतली आहे आणि 1 चमचा तिखट मसाला घेतलाय, पण मी अर्धा चमचा किंवा पाऊण चमचा टाकणार आहे, कारण भेंडी कमी आहेत। आणि फोडणीला जिरं आणि राई। याच्यामध्ये पहिल्यांदा हा कांदा टाकते, नंतर हे बेसन भाजलेलं टाकायचं। ह्याने चव खूप छान येते। शेंगदाण्याचा कूट पण तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकत आहे। हा लसूण टाकते, तसेच इथे गरम मसाला, हळद आणि तिखट मसाला। तिखट मसाला मी थोडासाच टाकते अगोदर। गरम मसाला टाकलाय, हळद आणि तिखट मसाला, आणि हे सगळं पहिलं मिक्स करून घ्यायचं। तिखट मसाला अजून टाकते, बरोबर घेतला होता 1 चमचा, नाही तर कांद्याने गोडूस होणार सगळं। आणि अर्ध्यामधला पण पावभाग लिंबू घेतलाय। लिंबाने चिकट पण होणार नाही भेंडी। आणि आता हे सगळं मिक्स करून 10 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं। आता मी हे 10 मिनिटं ठेवून देते। मी याच्यात मीठ दाखवायला विसरली, चवीप्रमाणे मीठ, जास्त मीठ नाही टाकायचं कारण भेंडी कमी आहेत माझी। आणि 1 चमचा तेल टाकायचं, 1च चमचा। आणि सगळं परत मिक्स करून घ्यायचं। टोपामध्ये तेल टाकलंय, गॅस कमी करते आणि पहिला कढीपत्ता टाकूया फोडणीला। कढीपत्ता टाकला, थोडासा जिरा टाकायचा आणि थोडीशी राई। आता हे तडतडलंय चांगलं। आता आपण याच्यामध्ये ही भेंडी टाकून घेऊया। आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये दुसरं आपल्याला काहीच टाकायची गरज नाही, सगळं टाकून झालंय। फक्त आता वरून कोथिंबीर टाकायची आहे। आधी थोडा वेळ 5 मिनिटं तरी भेंडी परतून घ्यायची। तुम्हाला जर याच्यात शेंगदाण्याचा कूट पाहिजे असेल ना, तर तुम्ही तो पण टाकू शकता, कारण शेंगदाण्याचा कूट टाकून पण छान होतं। 1 चमचा टाका शेंगदाण्याचा कूट। आणि पाव किलो भेंडी असतील तर 2 चमचे टाका। आणि आता ही अशी ना दाबून ठेवायची सगळीकडे आणि स्लो गॅस करायचा आणि असं अर्धवट ढाकण ठेवायचं। आता परत जरा मी ढाकण काढलंय
आणि भेंडी परतून घेते. अशी लावून घ्यायची भेंडी. परत आता अर्धवट असं ढाकण ठेवायचं. बघूया आपण. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकते मी, म्हणजे कोथिंबीर पण शिजून निघेल. आणि परत कोथिंबीर मिक्स करून घेऊया. ही बघा मंडळी, मी बोलले होते तुम्हाला वेगळ्या प्रकारची भेंडी करते. एकदम चवीला मस्त झाली आहे. टेस्ट करून बघितली मी. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.